नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी जे साहित्य दिसत आहे ते आपला स्पेशल वेळामुशा स्पेशल आपण ह्या ठिकाणी ज्वारीच्या पिठाचं आंबील बनवायचे. अगदी साधी पद्धत आहे. गावाकडे जसं बनवतात त्याच पद्धतीने बनवायचे. तुम्ही साहित्य पाहिलेलं आहे. ह्या ठिकाणी एका पातेल्यात आपण पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटी छोट्या वाटीने ज्वारीचं पीठ टाकायचे. थंड पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आता ज्वारीचं पीठ आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या राहणार नाहीत. ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झालं की आता जे हे पातेलं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आणि ज्वारीचं जे पीठ आपण कच्चं टाकलेलं आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं. शिजवून घेतल्यानंतर काय होते, घट्ट होतं. घट्ट झाल्यानंतर आंबीलसाठी आपलं हे पीठ तयार होतात. आपल्याला 1-2 मिनिटाकरता असंच गॅसवरती ठेवायचं आहे. पीठ छान शिजेपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची. पीठ शिजायला ठेवलेलं आहे. गॅस चालूच आपण मीडियम ठेवलेला आहे. त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी जे आलं घेतलं होतं त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि आपण त्याचे थोडेसे कट करून तुकडे करून घेतलेत. लसूण सोलून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा इतके जिरे घेतलेले आहेत आणि आपण ह्या ठिकाणी काळं मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय. आपल्या अकाउंटनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त बनवायचंय. ह्या ठिकाणी मी 1 पातेलं इतकं असं बनवत आहे, त्यामुळे इतकी क्वांटिटी घेतली आहे. मिक्सरला वाटण तयार झालेलं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला दही टाकायचंय. दही आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त करायचंय. 1 गंज इतकं मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे. फ्रेशच घ्या म्हणजे आंबट होणार नाही. आता जे दही टाकलेलं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचंय म्हणजे मग गुठळ्या राहणार नाहीत आणि सॉफ्ट तयार होईल. आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून वाढवायचं आहे आणखीन. आता पातेलं घेतलं, त्या पातेल्यामध्ये आपण जे दही मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आता आणि भरपूर असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. 1 गंज इतकं मी पाणी टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी पाणी टाकून झालेलं आहे. जे आपण वाटण तयार केलेलं आहे आता ते सुद्धा आपल्याला ह्या ताकामध्ये टाकून द्यायचंय. जर तुमच्याकडे ताक केलेलं असेल त्या ताकातच बनवलं तरी चालते, पण ह्या ठिकाणी मी दह्याचं बनवून दाखवलेलं आहे. जे वाटण तयार केले ते वाटण सुद्धा आपण आता ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्या अगोदर आपण 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण अगोदर काळं मीठ टाकलेलं होतं, पण आता आपण साधं मीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी आपण कच्ची पात टाकलेली आहे कट करून. आता सर्व जिन्नस आपले जे आहे ते टाकून झालेले आहेत. फक्त आता आपलं ज्वारीचं पिठाचं जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते 5 मिनिटाकरता आपण शिजवायला ठेवलेलं होतं आणि शिजवून आपण गॅस बंद केलेला होता आणि थंड सुद्धा झालेला आहे. थंड करून घ्यायचे. 5 मिनिटाकरता शिजवून आपण थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ताकाचं त्यामध्ये सर्व आता हे ज्वारीचं पीठ जे शिजवले आहे ते आपल्याला सर्व टाकून द्यायचे. टाकल्यानंतर आणखीन आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की आपलं हे ज्वारीच्या पिठाचं आंबील तयार होतं. सोबत आंबील तर तयार झालेला आहे, पण सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आंबील सोबत जेवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण भजी भाकरी बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे. अगदी छान मस्त भन्नाट महाराष्ट्रीयन आपलं जेवण भजी भाकरीचं तयार झालंय. सोबत आपण आंबील सुद्धा बनवलेली आहे. एक वेळेस अशा पद्धतीने आंबील नक्की बनवून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा आंबील कशी झाली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.